सासपडे हे सातारा जिल्ह्यातलं एक गाव, पण सध्या या गावातलं वातावरण पूर्णपणे बदललंय। इथला प्रत्येक माणूस अस्वस्थ झालाय, तो इथल्या या भयानक घटनेनं। त्यातूनच गावातला प्रत्येक माणूस रस्त्यावर उतरलाय। संशयित आरोपीच्या घरावर लोकांनी तुफान दगडफेक केली, हल्ला केला, पण नेमकं असं घडलं काय? लोक इतके आक्रमक का झाले? जाणून घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी श्री दुवा, आपण बघताय बोलबिंदास। आर्या चव्हाण या शाळकरी मुलीचा शुक्रवारी दुपारी 4 वाजता राहत्या घरी मृत्यू झाला, पण तिच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे या प्रकरणात काहीतरी काळबेरा असल्याचं पोलिसांचा संशय होता। त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता। मृत आर्याच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आले। तोपर्यंत पोलिसांनी कसून तपास करत संशयित राहुल यादवला रात्री 9च्या सुमारास त्याच्या घरातून जेलबंद केले। त्यानंतर आर्याचा मृतदेह शनिवारी सकाळी सासपडे गावी नेण्यात आला। सकाळी 10च्या आसपास आर्याचा मृतदेह तिच्या घरासमोर आणला होता। त्यावेळी गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते। बघता बघता जमाव जमू लागला। काही क्षणातच प्रचंड संख्येनं दाखल झालेला जमाव सैरभैर झाला। आर्याच्या मृत्यूला पोलिसी जबाबदार आहे असाही या जमावाचा आरोप होता। सुमारे वर्षभरापूर्वी काहीशी अशीच घटना घडली होती। त्याचा तपास करून नराधमाला त्याच वेळी अटक केली असती तर ही वेळ आली नसती, असं जमाव म्हणत होता। अटक केलेला संशयित नराधम राहुल यादवला याला आमच्या ताब्यात द्या, असा आक्रमक पवित्रा जमावाने घेतला होता। जमाव काही केल्या कुणाचेच ऐकत नव्हता। उपस्थित काही पोलीस जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जमावाच्या संतापाचा उद्रेक झाला। गावकरी संशयित राहुलच्या घरावर चालून गेले, काहींनी घरावर दगडफेक केली, काही जण घरावर चढले। जमावाने या घराचे पत्रे उकडून टाकले। जमाव संतप्त झाला होता। या प्रकाराने पोलिसांनी सातारहून आणखी एक फौजफाटा मागवला। बोरगाव पोलिसांच्या साथीला सातारहून फौजफाटा दाखल झाला। वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी आले। त्यांनी जमावाला शांततेचं आवाहन केलं। या प्रकरणातील संशयित राहुल यादव यास कठोरास कठोर शासन होईल, तथापि ग्रामस्थांनी शांतता राखावी, पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करण्याचं आव्हान त्यांनी दिलं। जमावाने या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालून मृत आर्याला न्याय द्यावा अशी मागणी केली। त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवत वरिष्ठ पोलिसांच्या अहवालानंतर जमाव कसाबसा शांत झाला। त्यानंतर मृत आर्याला शोकाकुल व तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। संबंधित तरुण हा पक्का बेवडा असल्याचं सांगितलं जातं। 7 वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर त्यानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आहे, पण त्यात तो जामिनावर बाहेर आला। त्यानंतर 9 महिन्यांपूर्वीच त्या मुलीचा मृतदेह सासपडे गावातल्या शिवारातल्या एका विहिरीत सापडला। हे समजल्यानंतर गावातल्या या मुलीच्या मृत्यूमागे राहुलचाच हात असावा अशी चर्चा सुरू झाली। पोलिसांनी त्यावेळी या प्रकरणाचा छडा लावला असता तर आर्याचा जीव वाचला असता। मुख्य म्हणजे 2015-16 मध्ये जे अत्याचाराचे प्रकरण घडलं होतं ते आर्याच्या वडिलांनी लावून धरलं होतं। राहुलवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती आणि त्याचीच खुन्नस त्यानं धरली असावी असा अंदाज सुद्धा की सध्या जमाव शांत असला तरी अशी प्रवृत्ती गावात असता कामा नये अशी गावकऱ्यांची भावना आहे। सांगताना पण जड जातंय, कोवळ्या वयात नीट जग पण बघितलं नव्हतंस, नी तोवर तुझा बळी घेतला। आर्या चव्हाणला भावपूर्ण श्रद्धांजली। सांगताना पण जड जातंय, कोवळ्या वयात नीट जग पण बघितलं नव्हतंस, नी तोवर तुझा बळी घेतला। आईबाबांच्या स्वप्नाचा, तुझ्या भविष्याचा, तुझ्या निरागस चेहऱ्याचा, माणुसकीचा, सगळ्याचाच खून झाला। हे सगळं करताना ज्या नराधमाने हे केलं त्यानं जरा पण विचार केला असेल का? मग आता त्याला शिक्षा करताना विचार नको एवढीच इच्छा। निषेध हळहळ किती वेळा तेच तेच, आता बस। ज्या निर्दयीपणे तो कोवळा जीव घेतला तशाच पद्धतीनं कदाचित त्याहीपेक्षा कठोर शिक्षा देऊन तो नराधम संपवावा। ती आणि तीच खऱ्या अर्थानं त्या गेलेल्या जीवाला श्रद्धांजली असेल।